लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथे बिबट्याने पाडला वासराचा फडशा. शेत रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत. फुलंब्री तालुक्यातील विविध गाव व परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्या दिसल्याची आरोळी उठली असून गेल्या काही दिवसात आळंद, खामगाव, गोरक्ष, जातवा व इतर गावात बिबट्या निदर्शनासही आला असल्याचे बोलले जात होते. मात्र बोधेगाव शिवारातील शेतवस्तीजवळ गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 वाजता बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. बोधेगाव शेत शिवारातील गट नंबर 397 शेतात अंकुश महादू वाघ या शेतकऱ्याने गोठ्यातून आपली जनावरं नेहमीप्रमाणे पहाटेच बाहेर बांधून व्यायाम करण्यासाठी गावाकडे निघाल्यावर बिबट्याच्या पायाच्या ठशानुसार खामगाव गोरक्ष गावाच्या दिशेने येणाऱ्या बिबट्याने वासरावर हल्ला चढवीत त्याचा फडशा पाडल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे सुदैव असे की घटनास्थळाच्या जवळच शेतकऱ्याचे राहते घर आहे. सकाळी बिबट्या दिसल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत वासराचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय सतीश घोडके यांनी केले, तर घटनास्थळाचा पंचनामा वनसेवक जिंदराज जोगदंडे व अप्पाराव दरगुंडे यांनी केले असून तो बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी बिबट्या दिसल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिनाभरापासून बिबट्या या पंचक्रोशीत परिसरात फिरत असल्यामुळे शेतात राहणाऱ्या व रात्रपाळीत पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनरक्षक अजिम शेख यांनी केले आहे. बिबट्यानं आपला जो वासरू मारला गोरा, तर बिबट्या कोणत्या दिशेने आला होता आणि त्याने किती वाजता हे काय झालंय? बिबटे यायची दिशा आपल्या कोट्याकडून आहे आणि मी सकाळी 4:30ला वर्कआउट करायला जात असताना मी त्याच्या पहिले 4:45 4:30 ते 4:45 ह्या दरम्यान मी ढोरं बाहेर बांधून गेलो, कारण की गावात वर्कआउटला जात असताना त्याच्या पहिले मला यायला उशीर होतो गावातून यायला. त्यामुळं मी सकाळीच ढोर बाहेर बांधले आणि 5च्या नंतरच झालेला हा कार्यक्रम आहे. या अगोदरही आपल्या परिसरामध्ये अशा काही बिबट्याच्या घटना घडलेल्या आहे का? हो, कारण की याच्या पहिले चर्चा झालेली होती आणि ठसे पण पाहिलेले होते, पण आम्ही असं जास्त अंगावर म्हणजे मनावर घेतलं नाही आणि त्याच्यामुळं फक्त ठसे पाहिले होते. आम्ही वन विभाग अधिकाऱ्याला फोन करायचा प्रयत्न केला, ते म्हणे आम्हाला ठसे दाखवा किंवा तुमची नुकसान काय झाली ते दाखवा. वन विभाग अधिकाऱ्यांनी इथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे का? तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला होता का? नाही, याच्या पहिले नाही केला होता. याच्या पहिले त्याला असं चर्चा होती की बा त्यांना ते ठसेच पाहिजे म्हणून. आम्ही त्याला प्रत्यक्ष संपर्क नाही केला होता. ही घटना घडल्यानंतर वन विभाग अधिकारी इथे आले होते का? या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी इथे आले होते का? त्यांना कळविल्यानंतर? अजून आले नाही आणि आता रस्त्यानं निघाले असं सांगितलं त्यांनी. ठीक आहे. हां, मोठे बंधू आहे, त्यांनी ठसे पाहिलेले त्यांनी स्वतः सांगितलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.